मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. नाही, आता काय झालं, ती जी घटना झाल्यावर त्या पोराच्या वडिलांनी मला कॉल केला पहिले तर. आणि ते वेळोवेळी काही त्यांच्यावर अडचण आली तर ते मला कॉल करतात. काही घटना घडली तर मला घटना घडली आणि त्यांनी जे सांगितलं की माझ्या पोराला मारहाण झाली, मुंबईचे काही लोक आले मारहाण करताय, तर मला ते असं वाटलं किरकोळ हा वाद असेल. मी तेवढा सिरियस नाही घेतला. पण मी त्याच वेळेस DYSP साहेबांना फोन केला का त्या हॉटेलवर काहीतरी भांडणं चालू आहे, तिथं आपण जाऊन ते चेक करा. तर DYSP साहेब म्हणले तिथं पोलीस आमचे पोस्ट आहे. तर काही माझे सहकारी पोरं होते, मी त्यांना सांगितलं की तिकडे जा, हॉटेलवर चेक करा. तर तोपर्यंत त्या पोराला उचलून कामगार हॉस्पिटलला नेलं होतं. आणि ते पोरं कामगार हॉस्पिटलला पण आपले जे मुलं होते ते तिथं जाऊन त्यांना भेटले. पण थोड्या वेळाने काही 1-2 तासानंतर कळालं का मुलगा तो डेट झाला. डेट झाल्यानंतर ते काय आता मारणारे कोण होते तर मला माहिती नाही. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळं हे चालू झालं तर सगळे राजकीय लोक रस्त्यावर उतरले. तर उतरल्यानंतर ते स्वतःही घाबरत होते ना नाव घ्यायला का कोण आहे यांचा आका. म्हणजे हा का आत्तापासून हे सुरू नाहीये. श्रीरामपूरमध्ये कुठलीही घटना झाली का त्याला यांचा आका आमदार सारखा माणूस, त्याच्या मागे पोलीस प्रोटेक्शन आहे ना. त्यांनी लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा त्यांनी समाजाला सांगायला पाहिजे का ह्या माणसाच्या ह्याच्यात हात आहे. FIR दाखल जेव्हा झाली तर FIR दाखल होत असताना त्याच्या वडिलांनी त्याच्यामध्ये कुठेही उल्लेख केला नाही का या घटनेमध्ये कुठल्या गँगचा संबंध आहे. पूर्णपणे त्यांनी सांगितलं का ते पोरं रूमला थांबेल होते. खाली येताना त्यांनी ज्या वेळेस तिथं किचन बंद होता त्यांनी जेवण मागितलं आणि तिथं जेवण न दिल्यामुळे त्यांचे भांडणं झाले. सपोज धरू आपण एखाद्या गँगशी तो संबंधित होता आणि त्याला मारायला लावलं. अरे मारायला लावलं तर तिथं पाठवत असताना कोणतरी त्याला सुरी, चाकू, बंदूक, काही एखादा रॉड, काहीतरी असे हत्यार तर दिल ना. तिथं मारायला कोणी पाठवलं तर तिथं गेल्यानंतर त्यांनी तिथला टिपॉय काय उचलला ते पोराच्या डोक्यात टाकला. अशी ती पूर्ण घटना आहे. पण एखादी घटना, एखाद्याचा दुःखाचा डोंगर त्या माणसावर कोसळलेला आहे. आम्ही त्याच्यासोबत आहे. पण त्या घटनेला फक्त राजकारण म्हणून इतकं गावभर बंद करायचं, गावाला वेठीस धरायचं, त्या पोराची बॉडीची विटंबना करायची, पोलीस स्टेशनला आणून ठेवायचं. अरे बापाचंच म्हणणं नव्हतं ना काही असं गँगवर झाला का त्याची सुपारी झाली, असं बापाचंच म्हणणं नव्हतं काही. पण त्या माणसाला सुद्धा प्रेशराईज करणं का कुणाच तरी नाव घे, ह्या लोकांना फक्त राजकारण करायचंय. अरे तिथं मोर्चात बसलेले लोक हसताय. ते एवढी वाईट घटना झालेली, आमदार बसलाय, सगळे हसताय लोक मोर्चामध्ये. आणि त्या ठिकाणी मीही गेलो असतो पण मी त्या दिवशी इथं नव्हतोच ना. नाही तर त्या मोर्चामध्ये मीही सहभाग झाला होतो. मी इथं नव्हतो त्यावेळेला सांगेन मी मुंबईमध्ये आणि मला यायला उशीर झाला. मी तिथं नव्हतो त्या दिवशी. आणि माझं एक आपल्या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना एकच म्हणणं आहे, जिथं आम्ही याच्यात आढळलं असेल आमचं एक कॉल, एक फोटो. अरे मोर्चामध्ये गेल्यानंतर मी ज्या ठिकाणी मोर्चाला जातो 20-30 हजार लोक त्या मोर्चामध्ये सहभाग घेतात. आणि कोण माझ्यासोबत फोटो काढतोय हे मी तर पाहू शकत नाही ना. एखाद्याने माझा फोटो सोबत काढला आणि तो कुठंतरी पोस्ट केला आणि त्यांनी कुठंतरी काही घटनेमध्ये तो आरोपी भेटला तर त्याला जबाबदार मला धरणार का तुम्ही? अरे किती लोकांसोबत इथले अनेक नेते मोठे त्यांचेही फोटो आहेत. आणि एका घटनेला फक्त केंद्रित करायचं
आता 4-5 दिवसापूर्वी इथं गोळीबार झाला, 8 दिवसापूर्वी गोळीबार जो झाला त्याच्यामध्ये गुड्डू यादवचा पुतण्याला गोळी लागली. गुड्डू यादव काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवकला उभा होता का नाही, प्रभाग 12 मधून. पण त्याच्याकडे आमदार गेला नाही. का नाही गेला? का ज्या पोरांनी गोळीबार केला ते काँग्रेस पोषित गुंड होते. ते हे काँग्रेसने पोषून ठेवलेले. त्या घटनेवर त्यांनी एक शब्द बोलला का? त्याच्या पहिले जगदनेतला 2 मुसलमानांनी चाकू मारला, त्या पोराची किडनी काढावं लागली, मातंग समाजात होता, त्याच्यावर आमदार बोलला का? का बोलत नाही? नायगावच्या नदीवर एका मातंग समाजाच्या पोराची हत्या झाली, मोका लागला. मोका लागल्यानंतर त्यातल्या काही लोकांवर गोळीबार पण त्या श्रीरामपूरमध्ये झाला, त्याच्यावर आमदार बोलला का? आणि त्या केसमध्ये 8 ते 9 आरोपी केलेले, फक्त 2 आरोपी त्याच्यात अटक आहे. इतर आरोपी श्रीरामपूरमध्ये राहतात. मोक्यामधले 2-2 मोके त्यांच्यावर लागतात. आमदार बोलत नाही. फक्त आम्ही राजकारण मध्ये आलोय आणि कुठंतरी काही नसताना आम्ही स्टँड घेतलाय. एवढे 48,000 मतदान आम्हाला पडलेले, ह्याला फिकर ही 2029 ची, म्हणून हे सगळा कारभार करतोय. जेव्हा मला पाकिस्तानवरून धमकी आली तर आज महाराष्ट्रभरामधून 80 ते 90 पोलीस स्टेशनला निवेदन गेले का यांना पोलीस प्रोटेक्शन द्या. रोज पेपरला बातम्या आहे बाहेरच्या. पण मला त्या प्रोटेक्शनचा काही संबंध नाही. पण एवढी मोठी घटना झाली त्याच्यावर बोलला का? लव जिहादचा कायदा बनला तर सर्वात पहिले विरोध करणारा हा आमदार आहे. बंटी सारख्या अतिरेक्याला सोबत मांडीला मांडी लावून प्रचार करणारा, ह्याला वाईट हे वाटलेलं आहे का बंटी जागीरदारची हत्या झाली आणि ह्यांना त्याच्यात आरोपी का नाही केलं? का बंटी याचा भाऊ आहे या आमदारचा, सगळा सपोर्ट याला तिने केला, करण ससायला सगळा सपोर्ट बंटी जागीरदारने केला. अतिरेकी यांना चालतात. पण कुठला तरी माणूस गुन्हेगारी क्षेत्रातून येऊन धर्माचं काम करत असेल तर तो माणूस यांना कायम गुंड वाटतो. 4 वर्षात माझ्यावर कोणता गुन्हा दाखल झाला एक सांगायचं? माझ्यावर 4 वर्षामध्ये माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही. जे गुन्हे दाखल झाले ते माझ्या भाषणावरचे, जिथे इथं भाषण केलं त्या भाषणाचे गुन्हे, इतर माझ्यावर कुठलाही गुन्हा नाहीये. आणि तरी सुद्धा त्या घटनेचा कसं तरी गाव बरबंद करून, आता गोरगरीब लोक, भाजीपाले विकणारे लोक, त्यांच्या घरावर अशी परिस्थिती आहे आज का जर इथं विकायला आले आणि आज विकलं तर त्यांच्या घरी संध्याकाळी खातील ते. त्या लोकांची जबरदस्ती दुकानं बंद करतात. आमदार गाडीवर फिरतोय आणि लोकांना दम देतोय. अरे लोकांनी जर सो इच्छेने बंद केले तर ते बंद करायला आमचाही पाठिंबा आहे. पण एखाद्याला दम द्यायचं, काहीतरी प्रेशर तयार करायचं, बेलापूरमध्ये जातं लोकांना दुकानं बंद करा असं नाही. लोकांनी स्वस्फूर्तीने बंद केले पाहिजे दुकानं. मोठ्या मोठ्या घटना घडतात तेव्हा बंद करत नाही. हा कुठलाही गँगवॉर झालेला नाहीये, हा त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे. तरी सुद्धा त्याच्या वडिलांवर प्रेशर करायचं काम चालू आहे. आणि काल पोलिसांनी तर हे घेतले, प्रेस घेऊन सांगितलं का ह्यामध्ये 3च आरोपी आहे. आणि आता उद्या यांनी परत मोर्चा ठेवला. मोर्चा ठेवून फक्त एखाद्या माणसाला बदनाम करायचं काम हे कुणाकडून शिकायचं असेल तर काँग्रेसवाल्यांकडून. जे लोक सगळे एकामेकाला राजकारण, इलेक्शन कुठलं आलं का सगळे एकामेकाला शिव्या देतात. पण कुठंतरी माझं नाव जोडलं कुठल्या घटनेशी तर सगळे भामटे एकत्र येतात. आणि तीच परिस्थिती श्रीरामपूरची झाली. आणि हे काही 8-10 मुंडके का यांना वाटते श्रीरामपूरचे मालकच आहे. कुठे झालं का गाव बंद? मागच्या संक्रांतीच्या दिवशी गाव बंद.